जय श्रीराम मित्रांनो. आज पुन्हा एकदा असंच ब्राह्मणांविरुद्ध वाटेल ते बोलून ब्राह्मण जातीचा अपमान करणं ही हल्लीची फॅशन झालेली आहे. जो उठतो तो ब्राह्मणांना वाटेल ते बोलत सुटतो. कधीतरी विचार केलाय का हो तुम्ही की याचा परिणाम आमच्या मुलांवरती काय होत असेल, याचा परिणाम समाजावरती काय होत असेल, आणि ही वक्तव्य करताना हे का ही वक्तव्य तुम्ही करताय, काय साध्य काय करायचं तुम्हाला नेमकं. आणि यावेळेस एक प्रश्न मला सर्व जातीच्या लोकांना विचारायचा आहे की अशी ज्या वेळेस ही लोक इतक्या घाणेरड्या स्तरावरती जाऊन हिंदूंचा असणारा एक घटक, ब्राह्मण हिंदूंचा घटक आहे ना, सनातनचा घटक आहे ना, त्या घटकावरती ज्या वेळेस अशा पद्धतीने त्याच्यावरती हमला होतो, त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या अशा नालायक लोकांविरुद्ध उभं राहायचं नाही का. जर सगळे अशा वेळेस एकत्रितपणे कुठल्याही जातीवरती जर कोणीही हमला केला तर अशा पद्धतीने जर आपण एकत्रितपणे लढलो तर त्या व्यक्तीला ही हमला करायचं धाडस परत होणार नाही. पण एक सत्य हे पण आहे की ब्राह्मण सोडून इतर जातींवरती अशा पद्धतीचे हमले होत नाहीत. कारण सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही इतर जातीवरती जर आपण भाष्य केलं तर आपले वाबाडे रस्त्यावरती ही लोक काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ते योग्य आहे. तुम्ही चुकीचं बोलाल, तुम्ही खोटा इतिहास सांगाल, तुम्ही जातीवरून एखाद्याला वाटेल ते त्याच्यासाठी भाषा वापराल तर तुमचे लत्तार काढलीच पाहिजेत, त्याच्यात काही शंका नाही आहे. आणि हळूहळू समय की चक्की चलती धीमे है पर पीसती बारीक है. काय व्हायला लागले मी तुम्हाला आता हळूहळू सांगतोय की मागच्या 2-3 वर्षांमध्ये सलग ब्राह्मणांवरती वाटेल ते जाणीवपूर्वक बोललं जाते. काही लोकांना याचा आनंदही होतो की बघा या ब्राह्मणांना, चांगली गोष्ट आहे. पण शेवटी दमन 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 झाल्यानंतर त्याचा विस्फोट होईल याच्यात काही शंका नाही. आणि तो विस्फोट होणार, 100% होणार. आज ज्या प्रकारचा संताप महिलांमध्ये, युवा पिढीमध्ये आम्ही बघतोय, ब्राह्मणांच्या, तो एक दिवस संताप एक्सप्लोजन, व्हॉल्कॅनिक इरप्शन मध्ये ते कन्वर्ट होणार आणि त्याला आपण सगळे साक्षीदार राहाल. खंत एवढीच आहे की ब्राह्मण संघटना नको. वा, नक्कीच. पण अशा वेळेस ज्या वेळेस वक्तव्य केली जातात त्यावेळेस कुठलाच
जातीच्या व्यक्तीला वाटत नाही का हो की हा हिंदुत्वाचा एक घटक आहे? आज ब्राह्मण समाजावरती असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. या व्यक्तींनी ब्राह्मण दलित वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे. हा करतोय, जाणीवपूर्वक करतोय. ब्राह्मण मराठा वाद लावण्याचा हा प्रयत्न करतोय. आणि हे तुम्हालाही माहिती आहे की अशी कुठलीही वक्तव्य जी ह्या व्यक्तींनी केलेली आहेत, म्हणजे यांना हे कुणी सांगितलं माहीत नाही. कदाचित गागा भट्टांच्या वंशजांशी यांचे संपर्क असू शकतात, म्हणजे आपल्याला माहीत नाही ना. गागा भट्टांनी शिवरायांना सांगितले, तू सर्वांचा राजा आहेस पण आमचा राजा नाहीस. क्या बात आहे. काय प्रयत्न आहे हा? मूर्ख आहे आम्ही? तुम्ही कुडामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात, एवढी बेअक्कल होत आम्ही? म्हणून नुसतं शिक्षित नसावं, सुशिक्षित असावं, विवेक असावा माणसाकडे. शेवटी काय साध्य केलं? थोड्याफार पैशांसाठी इतिहासाची तोडमोड करून समाजामध्ये वाद लावायचा, भांडणं पेटवायची. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, फार सोपे सोपे निसर्गाचे नियम असतात, ते आपल्याला समजायचे असतात. अध्यात्मातून आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात की दोन व्यक्तींमध्ये, दोन समाजांमध्ये, दोन लोकांमध्ये, दोन मित्रांमध्ये जो वाद लावतो ना, त्याचे विचार कुणाचे एकाचं हित असं कधीच नसतं. माझं हित आणि या दोघांचं अहित हाच त्याच्या मागचा त्याचा हेतू असतो. पण आज तो माझी बाजू घेतो म्हणून मला वाटतं अरे वा 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 ना. आपल्यामध्ये जो दरी निर्माण करणारा हा नालायक व्यक्ती आहे, या व्यक्तीबद्दल प्रत्येक जातीतून आणि समाजातून त्याचा निषेध झालाच पाहिजे. ब्राह्मण वर्गाने गांधींचा खून करण्याव्यतिरिक्त काय कर्तृत्व गाजवलेले नाही, काहीही कर्तृत्व गाजवलेले नाही. वाह. म्हणजे नथुराम गोडसेंनी गांधींचा खून केला त्यावेळेसही, म्हणजे मला विषय दुसरीकडे नाही न्यायचा आहे, पण म्हणजे सगळ्या ब्राह्मणांनी गांधींची मिळून हत्या केली. क्या बात आहे. वा. ह्याच्यावरती आपण खूप वेळ बोलू शकतो, पण जितकं ते वाढेल की तुमची ऐकण्याची ते पेशन्सही निघून जातील. हिंदू धर्मच नाही, ब्राह्मण धर्म आहे. आजचे सरकार संविधानिक नाही, असे अनेक वक्तव्य या व्यक्तींनी केलेले आहेत. आणि याच्यानी संताप आहे, संताप आहे. पण थोडेसे आम्ही अजूनही भयभीत अवस्थेत आहोत. म्हणून अगदी बिनधास्तपणे रोडवर येत नाही. पण ती संख्या वाढतीये बरं का, आणि ही संख्या वाढत जाणार. कारण तो जो लावा जो असतो की नाही, त्याला किती दिवस जमिनीखाली दाबून ठेवणार आहात? किती दिवस त्याचा विस्फोट होणार. आणि ज्या दिवशी त्याचा विस्फोट होणार ना, त्या दिवशी जे जे कोणी हे बघायची भूमिका घेतंय, त्या सगळ्यांच्या पायाखालच्या जमिनी हलतील, यात शंका नाही. हे अहंकाराने नाही बोलत आहे, हा निसर्गाचा नियम आहे. हो, मी तरी काय करू? पैसे, फक्त पैसे कमवण्यासाठी दोन शांतपणे एकामेकाशी समरस होऊन जगू पाहणाऱ्या समाजामध्ये
वितुष्टा निर्माण करण्याचं कार्य करणारा व्यक्ती, त्याचं संचित काय आहे? वरती हिशोब देताना तुमचं शिक्षण काय विचारलं जात नाही. तुम्ही जोपर्यंत जगत आलात तोपर्यंत तुमच्यामुळे समाजामध्ये किती शांती राहिली, तुम्ही स्वतः किती शांत जगलात, याचाच हिशोब होतो. कुणी फेकलेल्या तुकड्यावरती तुम्ही सोन्याची बिस्किटं खाल्ली, सोन्याच्या महलात राहिलात, ह्याचा हिशोब होत नाही. आणि जाणीवपूर्वक हे जे काही वक्तव्य केलेलं आहे ना, आज पोलिसांनी फक्त ते पेपर इन्वर्ट करून घेतलेलं आहे, पण यावेळेस मात्र त्याची FIR होईल आणि कोर्टात ही केस स्टँड होईल. यासाठी जे काही पावलं उचलावी लागतील ती सगळी उचलू. पण मी परत विनंती करतो की सगळ्या समाजाने, सगळ्या जातीच्या लोकांनी यापुढे एकत्र या ना. का आमच्या पाठीशी उभे राहत नाही आहात तुम्ही? हिंदुत्वाचे झेंडे घेण्यामध्ये कुठे मागे राहिलो का आम्ही? आम्ही हिंदू आहोत ना. पण हे असे वेळोवेळी या सनातनच्या एका फांदीवरती कुऱ्हाडीने कोणीतरी घाव घालतंय आणि आपण बघत राहिलो. आणि ब्राह्मण समाज देखील काय हो, काय होईले हे करून? होत काहीच नसतं. काही केलं नाही ना, काहीच होत नसतं. पण किमान उद्या श्वास ठेवला ना, उद्या श्वास थांबला ना, तर मृत्यूच्या क्षणी एवढी खात्री नक्की पटेल की जोवर जगलो ना, प्रामाणिकपणे जगलो आणि सत्याचा बरोबर उभा राहिलो, समाजाकडून कायम घेत आलेला हा व्यक्ती समाजासाठी काहीतरी छोटंसं का होईना जे देणं होतं ना, म्हणजे देणं मोठं आहे पण छोटंसं का होईना त्याच्यातलं एक किस्त मी देऊ शकलो, या विचाराने सद्गती नक्की होईल बरं का. कारण तुम्ही जी आयुष्यभर कर्म करत असतं की नाही, मृत्यूच्या क्षणी तोच कर्म जो खूप स्ट्रॉंग असतो तो वर येतो आणि तुमची सद्गती किंवा दुर्गती होते. आणि ज्यावेळेस असा विचार मनात येईल ना की अरे काहीतरी योग्य, चांगलं आणि सकारात्मक करून आज मृत्यू आला, सद्गती नक्की. आणि ती सद्गतीसाठी का होईना ही पावलं उचलणं गरजेचंच आहे. हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावणार, शेवटच्या श्वासापर्यंत बजावणार. आणि माझा शेवटचा श्वास हा माझा राम ठरवणार. काय होईल हे केल्याने याचा विचार नाही करत. हे अयोग्य आहे ना, हे खोटं आहे ना, मग का खोटं बोलता, का अयोग्य बोलता? थोड्याफार पैशांसाठी? ठीक, घमंड अनेक मोठे मोठे राजे तुटून गेले.
लोकांमध्ये प्रेम, करुणा, मैत्री नाही पसरवता आली, नका पसरू, पण द्वेष, दुर्भावना पसरवण्याचं काम करणं हे महापाप आहे. असो, तत्वज्ञान सांगणार, पण त्याचबरोबर थिअरी आणि प्रॅक्टिस महत्वाची. FIR जोपर्यंत होत नाही आणि कोर्ट केस जोपर्यंत याच्यावरती होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आपण सगळेही आमच्या पाठीशी उभे राहाल याची मला खात्री आहे. ही अशी लोक समाजामध्ये घातक आहेत. आपल्यामध्ये तेढ निर्माण करून बंद मुठ्ठी एक एक बोटं उघडून तोडून शेवटी हिंदुत्वाला संपवायचं हाच यांचा अजेंडा आहे. पण हिंदुत्वाला एकत्र संपवता येत नाही, म्हणून मग अशा पद्धतीने टार्गेट करून त्यांना संपवा. आता ह्याला संपू द्यायचं की नाही याचा विचार सगळ्यांनी करायचा आहे. जय श्रीराम. जय जय श्रीराम.